भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर आणि अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने संविधान दिन 26 नोव्हेंबर 2025 महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून धूप दीप दाखवून अभिवादन करण्यात आले। सामुदायिकरित्या उद्देशिकेचे वाचन भारतीय जनता पार्टी शहर सोलापूर येथील कार्यालयात शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, अनुसूचित जाती अध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी वाचन केले। डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या अपार कष्टाचे स्मरण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे। भाजपच्या शासन काळात डॉक्टर आंबेडकर आणि संविधान दिनाचे महत्त्व होत आहे। संविधानातील प्रस्तावना अमूल्य ठेवा आहे। नागरिकांचे मूलभूत हक्क, कर्तव्य, शासन व्यवस्था, संविधानिक मूल्ये, घटनेची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये याची माहिती या देशातील प्रत्येकाला झाली पाहिजे। संविधानाला सन्मान म्हणजेच राष्ट्रभक्ती असे मत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केले। यावेळी रोहिणी तडवळकर, सुधा अळीमोरे, रंजिता चाकोते, मेनका राठोड, मीना बनसोडे, जुगनूबाई आंबेवाले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष प्रवीण कांबळे, महेश बनसोडे, श्रीनिवास कर्ली, यशवंत पाथरूट, मरेप्पा कंपल्ली, जगप्पा कांबळे, जाकीर सगरी, सतीश सुरवसे, अंबादास बिंगी, दिलीप पतंगे, देवेंद्र भंडारे, बजरंग कुलकर्णी, श्रीहरी मॅकल, शिवानंद कावडे, शिवानंद बडतळे, बाशा शेख, विठ्ठल बडगंची, नागेश गंजी, राजश्री चव्हाण, विजय धोत्रे, बापू उपळेकर तसेच माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आदी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आम्ही संविधान दिन साजरा केला। संविधानाचे जनक, भारतरत्न, भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते इथे जमलेलो आहोत। आज संविधान 1949 साली या भारताच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलं आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की या संविधानावरच भारताचा सर्व देश, भारताची सर्व परंपरा आणि भारताचा सर्व स्वाभिमान, आपल्या देशाचा स्वाभिमान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यावरतीच या संविधानावरतीच देश चालू आहे। त्यामुळे संविधानाचा आपण सगळेजण सन्मान करूया। सर्व भारतातल्या नागरिकांना माझं आव्हान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सर्वांनी सन्मान करावा, हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली करेल। आणि या सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा। आणि संविधानामध्ये ज्या गोष्टी केलेल्याच आहेत, भारताची एकात्मता, अखंडता, सर्वांचा स्वाभिमान आणि सर्वांनी जातीयता नष्ट करण्याचं आवाहन जे त्यांनी केलेलं आहे, त्यासाठी संविधानाचं सर्वांनी पालन करावं अशा प्रकारचं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना करते। सर्वांना पुन्हा एकदा संविधान दिनाच्या शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सर्वोच्च अर्पण करत आहोत। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बी.आर. आंबेडकर। संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान के सम्मान में, मैदान में, संविधान के सम्मान में, मैदान में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, सोलापूर शहराचे सन्माननीय अध्यक्ष संतोषराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आता संविधान वाचनाचं काम या ठिकाणी संविधान दिनानिमित्ताने आमच्या महिला अध्यक्ष ज्योतंकरताई या ठिकाणी त्यांनी संविधान वाचलेले आणि सर्वजण आपण पाठीमागे म्हणायला सुरू आम्ही
आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व व त्याच्या सर्व नागरिकांना सर्व सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती किंवा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याची आणि या सर्वांमध्ये व्यापक प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी मजबूता प्रवर्तित करण्याचा संकल्प भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज मांडलेला आहे.
नमस्कार, मी प्राध्यापक रेश्मा वाडे, पुरंदर फाउंडेशन सोलापूर. संविधान दिनाच्या निमित्त सर्वप्रथम सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून जवळजवळ 76 वर्षापूर्वी आपण भारताच्या सर्व नागरिकांनी आपण संविधान स्वीकारलेलं आहे. 76 वर्षानंतर देखील पूर्ण भारतामध्ये संविधानाने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या लोकशाही पद्धतीने आपण जगत आहोत. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या जशा अधिकारांच्या आपल्या सर्वांना प्राप्त झाले तसेच आपल्या सर्व कर्तव्य देखील अतिशय छान पद्धतीने पूर्ण करून आता येऊन घातलेल्या निवडणुकीमध्ये कुठेही कोणत्याही दबावाला बळी न पडता संविधानाचा जागर करून संविधानाला त्या ठिकाणी लक्षात ठेवून पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नमो बुद्धाय. जय भीम. मम नाम कथिका गसकाटे. सोलापूर विद्यापीठ अहिल्यादेवी होळकर येथील मी विद्यार्थिनी आहे. तर आज 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि आज या संविधान दिनानिमित्त आम्ही या सर्व पाली विद्यार्थ्यांनी एक उपक्रम राबवण्यात आलेला आहे. ज्या हेतूने पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा या हेतूने आपण सर्व सोलापुरातील व इतर सर्व बहुजन लोकांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी आमची विनंती आहे. आणि सर्वांनी आपल्या या पाली भाषेचा पाली भाषा शिकून त्याचा प्रचार आणि प्रसार करावा, जेणेकरून पाली भाषा ही बुद्धकालीन भाषा आहे, प्राचीन भाषा आहे, ज्यामध्ये बुद्धांची शिकवण आहे. अर्थातच आज म्हणजेच 24 ऑक्टोबर 2024 रोजी पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे. आज इतर भाषा म्हणजे मराठी, हिंदी त्याचप्रमाणे आज आपल्याला पाली भाषेला देखील ही अभिजात म्हणून दर्जा मिळालेला आहे. आपण सर्वांनी असा निश्चय करूया की या पाली भाषा शिकून पाली भाषेला प्राथमिक शालेय जीवनापासून विद्यार्थी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन PhD यापर्यंत पाली भाषेला दर्जा मिळावा यासाठी आपण सर्व सोलापूरकर व बहुजन लोकांनी प्रयत्न करावे अशी माझी संविधान दिनाच्या हार्दिक एकच मिनिट. पहिल्यांदा मी संविधान दिनाच्या देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय, बंधू याचबरोबर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला काय दिलं असेल तर तुमचं मत दिले. हे मत अत्यंत मौलिक तुमचं मत आहे. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुमचं मत हे मीठ आणि मिरचीच्या किमतीचं करू नका. एखाद्याला मत टाकत असताना तुम्ही आपली मुलगी किंवा बहीण देत असताना दुसऱ्याच्या घरात आपण जेवढी चौकशी करतो तो मुलगा चांगला आहे का, त्याचं घर आहे का, त्याची नोकरी आहे का, याच्यापेक्षाही जास्त आपण मत टाकताना विचार केला पाहिजे असं बाबासाहेबांनी मताबद्दल खऱ्या अर्थानं आपली अपेक्षा व्यक्त केली. तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर मताचं मूल्य जर या देशामध्ये बहुजन समाज पार्टी देशामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करते, हे बाबासाहेबांचं स्वप्न ही बहुजन समाज पार्टी करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
एकच मिनिट हां. पहिल्यांदा मी संविधान दिनाच्या देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय, बंधू याचबरोबर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अत्यंत महत्त्वाचं तुम्हाला काय दिलं असेल तर तुमचं मत दिले. ते मत अत्यंत मौलिक तुमचं मत आहे. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुमचं मत हे मीठ आणि मिरचीच्या किमतीचं करू नका. एखाद्याला मत टाकत असताना तुम्ही आपली मुलगी किंवा बहीण देत असताना दुसऱ्याच्या घरात आपण जेवढी चौकशी करतो, तो मुलगा चांगला आहे का, त्याचं घर आहे का, त्याची नोकरी आहे का, ह्याच्यापेक्षाही जास्त आपण मत टाकताना विचार केला पाहिजे, असं बाबासाहेबांनी मताबद्दल खऱ्या अर्थानं आपली अपेक्षा व्यक्त केली. तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर मताचं मूल्य जर या देशामध्ये बहुजन समाज पार्टी देशामध्ये सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करते, हे बाबासाहेबांचं स्वप्न ही बहुजन समाज पार्टी करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दिनानिमित्ताने सोलापूर शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आमचे सन्माननीय अध्यक्ष संतोषभाई पवार आणि कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, आमच्या अध्यक्षा महिला अध्यक्ष सन्माननीय जगदलकरभाई आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संविधान दिनानिमित्ताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर संविधानाचं वाचन या ठिकाणी करण्यात आलं. संविधान म्हणजे आज 75 वर्ष पूर्ण होतात. जगभरामध्ये जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं, आपला भारत देश गेल्या 75 वर्षापासून ही संविधानाच्या या ठिकाणी नियमाप्रमाणे चालत आहे. संविधान म्हणजे या देशामधल्या जी इतर जाती धर्मामध्ये जे विखरलेले लोक आहेत, ह्या लोकांना ही जे नागरिक आहेत भारत देशामधल्या, या भारतीय लोकांमध्ये भारतीय समाज निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब हे महाराष्ट्रातल्या जनतेला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानच या ठिकाणी तारू शकतात अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि अनेक म्हणजे त्यांना ज्या वेळेला पत्रकारांनी विचारले की संविधानाचं या ठिकाणी तुमचं म्हणणं काय, तर माननीय अजितदादांनी या ठिकाणी सांगितलं, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा संविधान रहेगा. असं अजितदादांनी ठणकावूनपणे जे संविधानी विरोधी आहेत लोक त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये भारतीय संविधान अबाधित राहिलं पाहिजे आणि मजबूत राहिलं पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आम्ही संविधानवादी या ठिकाणी असल्यामुळं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार या ठिकाणी आत्मसात करून या सोलापूर शहरामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाने दिलेले अधिकार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यामध्ये करणार आहे. याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय संविधान.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, सोलापूर शहराचे सन्माननीय अध्यक्ष संतोषराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आता संविधान वाचनाचं काम या ठिकाणी संविधान दिनानिमित्ताने आमच्या महिला अध्यक्ष जोतनकरताई या ठिकाणी त्यांनी संविधान वाचलेले आणि सर्वजण आपण पाठीमागे म्हणायला सुरू जय शिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून जी जनजागृती संविधान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जी मोर्चा निघालेला आहे, त्या मोर्चाला आमचं जन विकास क्रांती सेनेच्या पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि भारताची संविधान उद्देशिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर त्याचं वाचन आणि पठण करून सर्वसामान्याला देण्यात आलेलं आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारुंपुरी महाराज आणि मी प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव जाहीरपणे तमाम जनतेला जाहीर करतो की भारताचं संविधान हे वाचलं पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक देशातलं एक स्वच्छ आणि निर्मळ असं संविधान हे भारताला देऊन एक मोठा पराक्रम विश्वरत्न पराक्रम बाबासाहेबांनी या देशाला दिलेला आहे. परंतु काही जातीच्या नीचकंठ लोकांनी या संविधानामध्ये अनेक प्रकारचे बदल करून इंडियन कोडल कोडमध्ये आणि बांधकाम कामगाराच्या कोडमध्ये अनेक प्रकारचे बदल करून या कामगार क्षेत्रातील कायद्यानुसार या कामगार वर्ग राहिला पाहिजे आणि मालकशाही वर्ग हा मालकशाही वर्गाप्रमाणे राहिला पाहिजे अशी ह्या तरतूद ह्या कायद्याप्रमाणे ही पाखंड RSSचं तिजावळ पिल्लू करत असल्याचं आमच्या निदर्शनास येत आहेत. आज त्याला जाहीर आमचा निषेध करून RSS आणि ह्या भाजप बिलावळीचा हा संविधानाच्या निमित्त आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सर्वप्रथम जी 26/11 शहीद झालेले अशोक कामटे साहेब, करकरे साहेब, शिंदे साहेब, साळसकर साहेब यांना मानाचे आम्ही वंदना देतो आणि संविधान बचाव रॅलीमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आज देशाचं संविधान कानाकोपऱ्यापर्यंत कसं जाईल आणि त्या संविधानात जोमानं ह्याच्या संविधानामध्ये कुठलाही बदल न करू देण्याचं आम्ही वचन देऊन आज ह्या संविधान सभेच्या दिनानिमित्त आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर आम्ही शपथ घेऊन यापुढे संविधान व्यवस्थित राहील याची काळजी आम्ही घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. या देशाला दिलेल्या संविधान म्हटलं जातात. या संविधानाचं वाचन सामुदायिक वाचन जनविकास ग्रामीण सेनेच्या वतीने उपाध्यक्ष अंगद जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. आणि या संविधान वाचनातून संविधान कसं दिसलं पाहिजे, संविधान आपण कसं वाचलं पाहिजे, संविधानाचा इतिहास काय होतं या संबंधामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. आणि आज आम्ही या संविधान सामुदायिक वाचनाला सुरुवात करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतात. डॉक्टर बाबासाहेबांची जी घटना दिली त्या घटनेवर हा देश चालतो आणि त्याची अंमलबजावणी होते. 1949ला ही घटना अंमलात आली आणि जवळपास 75 वर्ष हे पूर्ण होत आहेत आणि आम्हाला सगळ्याला अभिमान आहे
आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला आलतो. आमच्या सगळ्यांची अपेक्षित आहे की संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानावर देश चाललं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये संविधान काय भारतीय जनता पार्टीचे काय लोक संविधान मानायला तयार नाहीत. काही ठिकाणी संविधान जाळण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी संविधान फाडण्याचा प्रयत्न केला. अशा विकृती माणसाला ह्या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आम्ही संविधान जपणारे लोक आहेत आणि संविधानावर हा देश चालला पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी शपथ घेतो आहे. संविधान के सम्मान में संविधान के सम्मान में संविधान के सम्मान में संविधान बचाओ संविधान बचाओ भारतीय संविधान चिरायु हो भारतीय संविधान चिरायु हो. आम्ही एकात्मता याचे आश्वासन देणारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी आम्ही संविधान दिन साजरा केला. संविधानाचे जनक भारतरत्न भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते इथे जमलेलो आहोत. आज संविधान 1949 साली या भारताच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलं आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की या संविधानावरच भारताचा सर्व देश, भारताची सर्व परंपरा आणि भारताचा सर्व स्वाभिमान, आपल्या देशाचा स्वाभिमान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्याच्यावरतीच या संविधानावरतीच देश चालू आहे. त्यामुळे संविधानाचा आपण सगळेजण सन्मान करूया. सर्व भारतातल्या नागरिकांना माझं आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा सर्वांनी सन्मान करावा. हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली करेल आणि या सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. आणि संविधानामध्ये ज्या गोष्टी दिलेल्याच आहेत, भारताची एकात्मता, अखंडता, सर्वांचा स्वाभिमान आणि सर्वांनी जातीयता नष्ट करण्याचं आवाहन जे त्यांनी केलेलं आहे, त्यासाठी संविधानाचं सर्वांनी पालन करावं अशा प्रकारचं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना करते. सर्वांना पुन्हा एकदा संविधान दिनाच्या शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून पदोन्नत अर्पण करत आहोत. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर. संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान के सम्मान में कांग्रेस मैदान में, संविधान के सम्मान में कांग्रेस मैदान में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून पदोन्नत अर्पण करत आहोत. भारतीय
संविधानाचे शिल्पकार भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर. संविधान बचाओ, संविधान बचाओ, संविधान के सम्मान में कांग्रेस मैदान में, संविधान के सम्मान में कांग्रेस मैदान में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आमच्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. त्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे वंदना कोचुरे, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त रवींद्र कदम पाटील, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर व संगमेश्वर महाविद्यालय, उमाबाई श्राविका महाविद्यालय, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मुलींचे वसतिगृह येथून एकूण 400 विद्यार्थी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. संविधानाचे महत्त्व, भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही तसेच नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता, बंधुमत्ता या मूल्यांचा विचार केला आहे. संविधानाची मूल्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत याकरता या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचे 15 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सेल्फी विथ संविधान हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. सदर संविधान दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात डॉक्टर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यांना संविधानाची प्रत द्यावी.
दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संघांसोबत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी या प्रादेशिक संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःचे अर्पण करत आहोत. जय हिंद. या रूपात आपण मान्यवरांना सांगितले की समाजकल्याण यांच्या दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संघांसोबत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी या प्रादेशिक संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःचे अर्पण करत आहोत. जय हिंद. यांना संविधानाची झळ घ्यावी.
हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. आजचा हा आपला 75वा अमृत महोत्सवी संविधान दिन आपण इथे साजरा करतो आहोत. संविधान दिनानिमित्त भारतात सर्व नागरिकांना या संघटनेच्या वतीनं शाक्य संघटना आणि जवानी वृत्त यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत. संविधान हे प्रत्येकाच्या घरी संग्रही असावं अशी जरी अपेक्षा असेल तर आमची शाक्य संघटनेची अशी अपेक्षा आहे की संविधान हे घरात एक सिम्बॉल म्हणून ठेवण्यापेक्षा, चिन्ह म्हणून ठेवण्यापेक्षा ते प्रत्येकाच्या डोक्यात असावं. म्हणजे प्रत्येकाने त्या संविधानाचं पूर्णपणे वाचन करावं. म्हणजे संविधान बचाव करण्यासाठी लागणारी जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती आपोआप सर्वांच्या ठायी निर्माण होईल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम, धन्यवाद. संविधान दिनानिमित्त भारतात सर्व नागरिकांना या संघटनेच्या वतीनं शाक्य संघटना आणि जवानी वृत्त यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत. संविधान हे प्रत्येकाच्या घरी संग्रही असावं अशी जरी अपेक्षा असेल तर आमची शाक्य संघटनेची अशी अपेक्षा आहे की संविधान हे घरात एक सिम्बॉल म्हणून ठेवण्यापेक्षा, चिन्ह म्हणून ठेवण्यापेक्षा ते प्रत्येकाच्या डोक्यात असावं. म्हणजे प्रत्येकाने त्या संविधानाचं पूर्णपणे वाचन करावं. म्हणजे संविधान बचाव करण्यासाठी लागणारी जी ताकद आहे, जी शक्ती आहे, ती आपोआप सर्वांच्या ठायी निर्माण होईल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम, धन्यवाद. संविधान जय भारत. आज 26 नोव्हेंबर 2025 भारतीय संविधानाचा निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शाक्य सामाजिक संघटना, पोलीस अधिकारी अंमलदारांची सोलापूर जिल्ह्यातील संघटना तसेच यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा सोलापूर महारेजिमेंटच्या माजी सैनिकांची संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने घटनाकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देऊन संविधानाच्या संविधानाच्या उद्देशिकाचं सामूहिकपणे वाचन करण्यात आलेलं आहे. आज संविधानाला पूर्ण होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तरीसुद्धा संविधानाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही, ही खंत आहे. देशात जे आज प्रस्थापित सरकार आहे ते सरकार संविधान विरोधी प्रत्येक निर्णय घेत आहे. त्या निर्णयाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज सोलापूर शहरामध्ये संविधान मुक्ती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्यास आम्ही सर्वजण सामील होणार आहोत आणि तमाम भारतवासियांना 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर